हाय हॅलो नमस्कार, मी विद्या. तुमचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आता जून महिना लागला आहे. बरेच दिवस झाला आपण पावसाची वाट बघतोय. जून महिना लागला आहे इन द सेन्स आता 20 दिवस उलटून गेले तरी अजूनही पाऊस सुरू झालेला नाही आहे. पण काही ठिकाणी सुरू झाला आहे. आता येईलच 20-25 तारखेपर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे असं बातम्यांमध्ये तरी आलं आहे. आणि थोडं वातावरणाचाही म्हणजे वाटतंय वातावरणावर. दुसरी गोष्ट म्हणजे आता जून महिन्यामध्ये आपण काय करतो म्हणजे प्रत्येकाला वेध लागतात. ते कुठले तर शेतकऱ्यांना शेतामध्ये झाडं रोपं जे काही असेल ते लावायचं वेध लागतं. आणि आपण शहरी भागातील लोक काय करतो, आपल्या कुंड्यांमध्ये जे काही रोपं जळाले असतील तर नवीन रोपं घेतो. किंवा ह्या वर्षीपासून जर आपल्याला कधी वाटलं की आपल्या रोप लावायचं आहे, पण आपण काय म्हणतो पावसाळ्यात लावूया. पावसाळ्यात लावलं म्हणजे काय होतं, ते जगतं व्यवस्थित. म्हणजे तुम्ही लिटरली फांदी आणून लावली तरी ती बऱ्याच रोपांची फांदी जगते. ठीक आहे. त्यातीलच आज मी तुम्हाला वास्तुशास्त्रावरील असं एक रोप सांगणार आहे, असं एक फुलाचं झाड सांगणार आहे. त्याचा तुमच्या वास्तूवर खूप सकारात्मक असा परिणाम होईल सगळ्याच दृष्टीने. म्हणजे ऑक्सिजन म्हणा, पॉझिटिव्ह एनर्जी म्हणा, ते तर येईलच. परत त्याचा तुमच्या जीवनामध्ये आर्थिक प्रगतीसाठी त्या रोपाचा खूप फायदा होईल. कारण वनस्पतीशास्त्र आपण नाही म्हटलं तरी खूप खूप त्याचा इफेक्ट पडत असतो आपल्या जीवनावर. तर बघा, आपण साधं हिरवळ जरी बघितली तरी आपले डोळे कसे, मन कसे असे शांत आणि चैतन्यमय वाटतं. म्हणजेच ही काय झाली, एनर्जी झाली. तर त्या एनर्जीसोबत आपल्याला अजून बरेच फायदे करून घेता येतात. प्रत्येक रोपाचं एक वैशिष्ट्य असतं आणि वास्तुशास्त्रानुसार असे काही रोपं आहेत की त्याचं प्रत्येक फुलाचं किंवा प्रत्येक रोपाचं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे. त्यातीलच मी आज तुम्हाला अत्यंत असं बहुमूल्य, ते बहुमूल्य रोप आहे अनंताचं. अनंत हे भगवान विष्णूंचं नाव आहे. तुम्ही गुरुचरित्रामध्ये अनंताचा उल्लेख बघितला असेल, ऐकला असेल. तर हे अनंत म्हणजे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. तर ते त्याचा एक वेगळा म्हणजे ते थोडं तगरसारखं दिसतं, पण तगर पण नाही दिसत. पूर्णतः ते तगरसारखं पण नाही दिसत, थोडं गुलाबासारखं दिसतं, पण पूर्णतः गुलाबासारखंही नाही दिसत. त्याचा एक स्वतःचा एक आकार, त्याचा रंग आणि त्याचा सुगंध आहे. आणि त्याची तत्व तर भन्नाट आहे. तर मी तुम्हाला त्याचंच महत्त्व सांगणार आहे आता. तर ते अनंत हे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. सुंदर असं फुल आहे आणि ते जर तुम्ही वास्तूमध्ये लावलं तर त्याचा खूप फायदा होतो. तो म्हणजे भगवान विष्णू प्रसन्न होतात. भगवान विष्णू प्रसन्न झाले म्हणजे माता लक्ष्मी ही प्रसन्न होतेच. जिथं विष्णू तिथं लक्ष्मी. म्हणून तुम्ही हे रोप लावा. याच्याने खूप फायदा होतो. इतका फायदा होतो ना की तुम्हाला जाणवेल. तर मी लावलं ते. यावर्षी खूप सुंदर फुलं आलेत त्याला. तर मी तुम्हाला दाखवणारच आहे, त्याची माहिती सगळी डिटेल सांगणार आहे. तर तुम्हाला मी ह्या जून महिन्यामध्ये जास्तीत जास्त वास्तूवरील कुठले प्लांट लावावे आणि त्याचा फायदा काय, त्याला कुठली देवता प्रसन्न होते ते मी तुम्हाला सांगणार आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर ते अनंताचं रोप चला तर कुठलं आहे किंवा कसं दिसतं ते बघूया. हे बघा, हे असं दिसतं अनंताचं झाड किंवा रोप. असं खूप छान असे त्याची पानं असतात आणि मस्त असे हे कवळे पानं आहेत, त्याला कळ्या पण आलेल्या आहेत. हे बघा, इतकं सुंदर फुल असतं. विशेष म्हणजे हे फूल संध्याकाळी उमललं आणि सकाळी काहीसं हे असं होतं. मग अशी दाखवलं मी तुम्हाला, ते संध्याकाळी उमललेलं होतं आणि पूर्ण उमललं ते दुसऱ्या दिवशी. एवढं छान असतं हे. दिसतंही खूप सुंदर. त्याचं शास्त्र पण खूप छान आहे. भगवान विष्णूंनाही प्रसन्न आहे. आणि ह्या पांढऱ्या कलरमध्ये त्याचा सुगंध म्हणाल ना तुम्ही, अप्रतिम. म्हणजे लिटरली आम्ही जेव्हा आपण फुलाजवळ जातो, झाडाजवळ जातो, तेव्हा पण वास येतो. मग नंतर तर आपण काही फुलाचा वास घेऊ शकत नाही, कारण की आपल्याला देवाला व्हायचं असतं भगवान विष्णूंना. मग मी भगवान विष्णूंना वाहिलं. दुसऱ्या दिवशी वाळलेल्या फुलाचाही सुगंध अफाट भारी येतो. तुम्ही आश्चर्य कराल की एवढा म्हणजे फुलं सुकल्यानंतर राहतो वास, पण इतका नसतो, थोडंसं राहतो. पण हा आहे तसाच. जेवढा म्हणजे जेव्हा आपण झाडाचं फूल तोडतो ना, जसा वास येईल तेवढा वास त्याचा नंतर सुद्धा राहतो. एवढं सुंदर हे अनंताचं
रोप आहे किंवा फूल आहे ना, आणि त्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात. म्हणजे आपल्याला आर्थिक काही प्रश्न असतील, अडचणी असतील तर ते सुटून जातात. किंवा आपलं काही वास्तुदोष असेल तर काही जे आपण वास्तूची झाडं लावतो ना, तर वास्तुदोष पण या निसर्गाच्या सानिध्याने निघून जातात. म्हणून आपण म्हणतो की फक्त माणसांनीच काही केल्याने काही गोष्टी म्हणजे प्रश्न सॉल्व्ह होतात असं नाही आहे. वनस्पतीचं एक शास्त्र असतं, वनस्पतीचं एक तत्त्व असतं. तुम्ही ते जर रोप लावलं ना, तर त्याच्या अनुषंगाने, त्याच्या स्पंदनाने तुमचे ज्या काही अडचणीत त्यासुद्धा निघून जातात. इतकं या अनंताचं रोपाचं महत्त्व आहे. मी पहिल्यांदाच म्हणजे आधी 2-3 वर्षापूर्वी लावलं, त्याचे एवढे 1 का 2च फुल आले. त्यानंतर फुलंच आलं नाही, ते झाडही खराब झालं. मग परत मी यावर्षी लावलं. यावर्षी मला त्या रोपाचं एवढं काही माहीत नाही की त्याला नेमक्या कोणत्या सीझनमध्ये फुलं येतात वगैरे. फक्त मला माहिती होतं हे अनंताचं झाड आहे आणि हे झाड आपण वास्तूमध्ये लावल्याने आपल्या वास्तूमध्ये चांगले स्पंदन येतात, पॉझिटिव्ह एनर्जी येते. त्याच्यासाठी मला हे लावायचं होतं. मग मी हे लावलं आणि फुलत होतं खूप छान. मी खत वगैरे व्यवस्थित त्याची काळजी घेत होती. तुम्हाला दिसतच असेल की ते रोपाची मी किती काळजी घेतलेली आहे. त्याला खत देणं. आता हे तुम्हाला कांद्याचे सालं दिसले असतील, तर आपले कांदे असतात ना, ते कांदे जेव्हा आपण साफ करतो तर ते जे त्याचे साल असतात ना, तर ते वाये नाही जाऊ द्यायचे. ते 2 दिवस एका बकेटमध्ये भिजत टाकायचे आणि मग ते पाणी या झाडाला घालायचे किंवा कुठल्याही फुलांच्या झाडाला घालायचे. तर मी तसं केलं आणि मग नंतर एक फूल आलं, खूप छान वाटलं. नंतर बघा दुसरं पण आलं, कळ्या पण आल्या आणि इतकं प्रसन्न आणि इतका आनंद वाटत होता ना मला की एवढा म्हणजे बघा किती सुंदर. म्हणजे ते गुलाबासारखं म्हटलं ना, गुलाबासारखं दिसतं पण गुलाबासारखं पूर्णतः नाही दिसत, त्या टाईपमध्ये दिसतं. म्हणजे काइंड ऑफ म्हणू शकतो आपण. पण इतकं प्रसन्न आणि इतकं सुंदर आहे ना, तर तुम्ही नक्की लावा भगवान विष्णूच्या कृपेसाठी. त्यानंतर मी या फुलाचे आहेत ना इतके म्हणजे फुलांचे फोटो काढून घेतले, कारण की खूप सुंदर आहे. असं म्हटलं किती कॅप्चर करून किती नाही असं झालं होतं मला. तर त्याच्यासाठी मी बघा किती सुंदर असं फुल आहे. तर अनंताची माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्या जूनमध्ये किंवा ह्या पावसाळ्यात जेव्हा तुम्हाला होईल तेव्हा अनंताचं झाड लावायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. If we tried it, we can make. If we tried it, we can make.